अरे भाजप कोण निष्ठावान, भाजपजवळ कोण निष्ठावान आहे? अरे भारतीय जनता पार्टीच्या पालकमंत्र्याची केविलवाणी अवस्था बघा तुम्ही. गंगाखेड विधानसभा मतदारसंघातल्या अपक्ष आमदाराच्या घरी नेऊन 17 सर्कलचे 17 एबी फॉर्म आणि 34 गणाचे 34 एबी फॉर्म त्या रत्नाकर गुट्टे साहेबाच्या घरी नेऊन ह्यांना द्यावं लागलं. घरी नेऊन रात्रीच्या वेळी टोटल त्याच्या म्हणण्यावर. आणि त्या गुट्टे साहेबाचं काय चूक आहे? त्यांच्याकडे एबी फॉर्म दिले, तू फक्त आमच्या चिन्हावर लढ. कारण भाजपला कळून चुकले की ह्या जिल्ह्यात आपलं अस्तित्व काही दिसणार नाही, त्याच्यापेक्षा ह्या अपक्षालाच आपल्या नावावर लढायला लावावं आणि कमळाचे एवढे आले म्हणून मिरवावं. ही अवस्था भारतीय जनता पार्टीची आहे. म्हणून गुट्टे साहेबांनी जे केले त्याचं मी समर्थन करतो. मी जरी त्या ठिकाणी आमदार असतो आणि मला जर माझ्या एखाद्या पक्षानं म्हणला असता की तू अपक्ष आहे ना बाबा, तू माझ्या पक्षावर लढ, पण मग माणसं माझे असतील, ते म्हणजे माणसं तुझे दे पण तू लढ, तर मी लढला असतो. तसं गुट्टे साहेबाला कमळ भाजपनं दिले, फक्त माणसं तुमचे द्या पण चिन्ह आमचं घ्या. एवढी अवस्था का झाली भाजपची? देशामध्ये 1 नंबरचा पक्ष, राज्यामध्ये सगळ्यात मोठा पक्ष, परभणीमध्ये सगळ्यात छोटा पक्ष भाजपा. एवढी अवस्था होता. असं आजपर्यंत इतिहासात कधी घडलं नाही की हे सगळे चिन्ह घे आणि माणसं तुझे दे. म्हणजे एवढी अवस्था वाईट भाजपची झाली आहे. ह्याच्यात गुट्टे साहेबाची काही चूक नाही. आणि मग भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी भाजपच्या स्थापनेपासून आजपर्यंत जे निष्ठेनं काम केले, जे 2-2 वेळेस श्रीनिवास मुंडेसारखा माणूस त्या ठिकाणी सदस्य असताना त्याला भाजप उमेदवारी देऊ शकत नाही, गुट्टे साहेबासमोर एवढी हातबल झाली भाजपा, तिथं मी त्याच्या हातात मशाल दिली, याचा मला स्वाभिमान आहे.